येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरिया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला. मरियेचे येशूशी लग्न ठरले होते, परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला. पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, दाविदाच्या वंशातील योसेफा, मरियेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस, कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासूनच होणार आहे. त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकाची पापापासून सुटका करेल. हे सर्व यासाठी घडले की प्रभूने संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते त्याची पूर्तता व्हावी. कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला इमानुएल म्हणजे आमच्याबरोबर देव आहे असे म्हणतील. जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले. त्याने मरियेशी लग्न केले, पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले. हे प्रभूचे शुभवर्तमान